आज आम्ही आहोत गणपतीपुळे मंदिरासमोर आम्ही उभे. खूप गर्दी आहे, त्यामुळे आता काही प्लॅन नाही आहे आतमध्ये जायचा. आम्ही 27 जानेवारीच्या दरम्यान गेलो होतो आणि मला अपेक्षित होतं की गर्दी थोडीशी कमी असेल, पण अनफॉर्च्युनेटली खूप जास्त गर्दी होती आणि म्हणून आम्हाला दुपारी मंदिरात जाता नाही आलं, दर्शन घेता नाही आलं. पण मग तिथून आम्ही थेट निघालो छानशी पेटपूजा करायला. आणि ही बघताय तुम्ही गर्दी रोडवरती, भयंकर गर्दी होती त्यावेळेस, खूपच जास्त. आता तरी बऱ्यापैकी कमी झाली असेल मे बी, पण सांगता नाहीये, कारण जर जोडून सुट्ट्या आल्या तर लोक अशा ठिकाणी जातातच नक्कीच. आणि येस, त्यानंतर आम्ही निघालो पेटपूजा करायला छान. आणि मग आम्ही गेलो होतो प्राचीन कोकणमध्ये. खूप सुंदर आहे. जर तुम्ही गणपतीपुळे जाणार असाल तर प्राचीन कोकण नक्की व्हिजिट करू शकता. खूप सुंदर माहिती दिली आहे कोकणाबद्दल. 500 वर्षापूर्वी कोकण कसं होतं, तिथली लोक कशी राहत होती. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांना हे दाखवायचं असेल तर तुम्ही नक्की तिथे घेऊन जाऊ शकता. गुड मॉर्निंग मंडळी. आज आम्ही ॲक्च्युली निघतोय गणपतीपुळेवरून. काल आम्ही पोहोचलो होतो, सकाळी रात्री निघालो होतो. 6-6.5 तासांचा रस्ता आहे जिथून, म्हणजे पुण्यापासून, आपल्या घरापासून 6.5 तासात आम्ही इथे पोहोचलो. आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला ट्रॅफिक पण नाही लागला. आम्ही कराड मार्गे आलो होतो. महाड मार्गे पण तुम्ही येऊ शकता, महाबळेश्वरवरनं पण येऊ शकता, कोल्हापूरवरनं पण येऊ शकता. सो गणपतीपुळेकडे येण्यासाठी भरपूर सगळे रस्ते आहेत. आणि येस, सो तुम्ही बघताय माझ्या बॅकग्राऊंडमध्ये खूप छानशी प्रॉपर्टी आहे. आम्ही यावेळेस ठरवलं होतं की आपण ही ट्रिप थोडीशी बजेट ट्रिप करायची आहे. आणि त्यावेळेस येस, आम्ही आलो इथे भक्त निवासमध्ये. गणपतीपुळेचं भक्त निवास इज म्हणजे 5 स्टार रेटेड. खरंच खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, खूप चांगले आणि खूप शांत ठिकाणी प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला इथे खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. हे रिसेप्शन एरिया, इथून तुम्हाला बुकिंग्स आणि सगळ्या गोष्टी कळतात. ऑनलाईन बुकिंग करू शकता गाईज. ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहे गणपतीपुळेच्या साईटवरती. मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि समोरून जर तुम्हाला प्रॉपर्टी बघायची, हे छानसा व्ह्यू आपल्याला या प्रॉपर्टीतून मिळतो. आणि येस, शाळेची सहल आलेली आहे मुलांची. आणि चांगला ऑप्शन जर तुम्हाला बजेटमध्ये हवा तर तुम्ही गणपतीपुळे नक्की ट्राय करू शकता. गणपतीपुळेमध्ये भक्त निवास नक्की ट्राय करू शकता. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. इथे तुम्हाला खूप छान क्लिनलीनेस मिळतो. रूम्स खूप स्पेशियस होत्या, खूप चांगल्या होत्या. जेवण खूप चांगलं होतं. सो इथे 3 टाईम आहेत लंच, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी. सो ते स्पेसिफिक वेळ आहे, त्या स्पेसिफिक वेळेमध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टी, सगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात. आणि त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्हाला फोटो दिसतच असेल स्क्रीनवरती. सो एकच छोटासा प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली असतानासुद्धा तुम्हाला इथे येऊन नंतर KYC करावं लागतं. सो तुमचे ID प्रूफ तुमच्याजवळ ठेवा. आणि इथे 10च्या आधी तुम्हाला एंट्री मिळणार नाही. सो 10 ते 9 असा त्यांचा टाईम आहे. सकाळी 10 वाजता चेक इन असतं, दुसऱ्या दिवशी 9 वाजता चेकआउट असतं सकाळी. आणि जर तुम्ही इथे आहात तर मग तुम्हाला 10 वाजता पोहोचल्यानंतर इथे येऊन तुम्हाला KYC करावं लागतं. सो ही एकच गोष्ट आहे, पण दॅट्स वर्थ इट. कारण जर तुम्ही इथे एवढ्या चांगल्या प्रॉपर्टीमध्ये, एवढ्या कमी पैशात राहताय, एवढ्या चांगल्या ठिकाणी, तर मग ते ठीक आहे, ते चालतं. आता आम्ही चाललो आहे कोळीसरे. कोळीसरेवरून पुढे आहे भरपूरशी चांगली आयटिनरी आहे. कोळीसरेचं मंदिर खूप सुंदर आहे, खूप शांतता आहे. 4ही साईडनी तिथे डोंगर आहे आणि मध्ये ते मंदिर आहे. आणि खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. पण एक्सपेक्ट नाही करत की तिथे गेल्यानंतर आपल्याला एवढं छान मंदिर बघायला मिळेल. पण जसं मी सांगितलं की हे म्हणजे कोळीसरे हे माझ्या माहेरचं कुलदैवत असल्यामुळे आम्ही दरवर्षीच तिथे जात होतो. गेली 7 वर्ष आम्हाला जमलं नाही, पण यावर्षी आम्हाला तिथे जाता आलं, तर मला खूप खूप छान वाटतं. सो मंडळी, जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की कोळीसरेला गेल्यानंतर तुम्ही आत्ताच बघितलं, कोळीसरेचं मंदिर खूपच सुंदर आहे. तुम्ही इथे आले तर नक्की त्या मंदिराला व्हिजिट द्या. कोळीसरेला गेल्यानंतर थोडंसं इमोशनल झालं मला आणि त्यामुळे मी शूट नाही करू शकली. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपल्या भूतकाळात जातो आणि तिथे म्हणजे आपण याआधी ज्या लोकांसोबत आलेलो असतो आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्यामुळे मन भरून येतं. मी माझ्या आईसोबत आले होते 2017मध्ये आणि मला त्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या की माझ्या आईसोबत कशी आले होते इथे आणि किती छान एन्जॉय केलं होतं. आणि मी माझ्या बाबांना नाही आणू शकले इथे.
अनफॉर्च्युनेटली. पण येस, आज मी मोमोला घेऊन आले तिथे आणि ते मी कुठेतरी एक थोडं कणभर माझ्या मनातली जी खंत आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सो येस, तिथे मी शूट नाही करू शकले, पण मी काही व्हिडिओज काढलेले आहेत तिथले आणि मी तुमच्यासोबत ते शेअर केले आहे. आणि तिथून पुढे आम्ही निघालो जयगडसाठी. जयगडला आल्यानंतर जयगड ॲक्च्युली गड आम्हाला बघायचा होता, पण आम्ही वेळेअभावी आम्हाला तिथे थांबता नाही आलं, तिथे जाता नाही आलं. त्यामुळे आम्ही आलो आहे डायरेक्ट आणि बंदर जे आहे तिथे आलो आहे आम्ही डायरेक्ट. आणि इथून आम्ही फेरी राईडने जाणार आहे तवसाळला. इथून तवसाळ आणि तवसाळवरून वेळणेश्वर, तवसाळवरून वेळणेश्वर 16 किलोमीटर आहे. आम्ही 20 मिनिटात पोहोचू तिथे अशी अपेक्षा आहे. पण जर तुम्ही फेरी राईडचा विचार करत असाल तर 11 वाजताची फेरी राईड आहे आणि आम्ही 10:30ला पोहोचलो होतो, आता 11 वाजत आलेत. येस, गणपतीपुळेला जर तुम्ही प्लॅन करत असाल तर मी असं म्हणेन की 1 दिवस अजून वाढवून तुम्ही गुहागर, वेळणेश्वर बीच पण नक्की करू शकता. खूप सुंदर आहेत ते दोन्ही बीचेस आणि मी तसं दाखवेनच तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये की कसे कसे आम्ही चाललोय आणि असं. गाईज, ही आली आपली फेरी बोट आणि आता आपण ते जे तवसाळवरून इथे आले ते सगळे उतरतील आणि आता आपण जाणार या फेरी बोटमधून. सो एन्जॉय द राईड. जयसिंगगडवरून तवसाळा जायला जास्त नाही, फक्त 10 मिनिटं लागतात आणि त्यामुळे आपला बराचसा प्रवास कमी होतो. आपण जर बाय रोड जाणार असू वेळणेश्वरला, गुहागरला, तर आपल्याला बराचसा वेळ लागतो, म्हणजे 2 ते 3 तास आपले वाया जातात तिथे. आणि त्यामुळे आम्ही फेरी बोटने जाण्याचा निर्णय घेतला आणि तो बेस्ट डिसिजन होता, कारण आम्हाला एवढा छान व्ह्यू, एवढा छान एक राईड जी आहे, एवढी छान राईड आम्हाला करता आली तिथे. मोमोनी पण खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला खूप बरं वाटत होतं की ती खूप छान त्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करते आणि आम्ही खूप मस्त गेलो तिथे. आणि हो, जर तुम्ही जाणार असाल या रूटनी तर स्वतःची गाडी असेल तर खूपच चांगलं आहे, पण जर स्वतःची गाडी नसेल तरी निराश होऊ नका. तुम्ही फेरी बोटने ज्यावेळेस, म्हणजे गणपतीपुळेपासून तुम्ही जेव्हा निघता, गणपतीपुळेपासून तुम्हाला जयसिंगगडपर्यंत जाण्यासाठी ऑटो मिळतो आणि ज्यावेळेस तुम्ही तवसाळला उतरता त्यावेळेस तिथूनही तुम्हाला वेळणेश्वर पर्यंत जाण्यासाठी ऑटो मिळतो. कारण 7 वर्षापूर्वी मी आणि माझी आई ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस आम्ही आमची गाडी नेली नव्हती आणि त्यामुळे आम्ही पण असंच ट्रॅव्हल केलं होतं ऑटोनी. तिथून आम्ही थेट गेलो वेळणेश्वर मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आम्ही छानसं दर्शन घेतलं आणि तिथून लागूनच बीचकडे जाण्याचा रस्ता असल्यामुळे आम्ही थेट गेलो बीचवरती मस्त हादडायला. बीचवर जाऊन जेवण, वा, म्हणजे स्वर्गसुख. अशा ठिकाणी गेल्यानंतर तिथे बसून छान जेवायला कुणाला नाही आवडणार. वेळणेश्वरचा बीच थोडासा खडकाळ आहे पण सुंदर आहे. तिथला समुद्रकिनारा पण तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता. जर तुम्ही वेळणेश्वर मध्ये प्लॅन करत असाल तर वेळणेश्वर मध्ये पण तुम्हाला राहण्यासाठी खूप छान आणि उत्तम सोय आहे. वेळणेश्वर वरून आम्ही निघालो थेट गुहागरला. खूप सुंदर रस्ता होता आणि खूप मजा आली ड्राईव्ह करताना. आणि तिथून आम्ही थेट पोहोचलो ते म्हणजे गुहागर चौपाटीवरती. गुहागरची चौपाटी खूप सुंदर आहे, लांबच लांब किनारपट्टी आणि खूप सुंदर, खूप छान समुद्र, शांत वातावरण आणि अशा वातावरणामध्ये आपण खूप छान एन्जॉय करतो. गुहागरचा समुद्र एकदम अप्रतिम, म्हणजे तिथे गेल्यावर आपल्याला शांतता मिळणारच आहे हे गृहीत धरून तुम्ही तिथे जाऊ शकता. छान तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. आम्ही आहोत गुहागर मध्ये आणि हे थोडंसं विचित्र वाटतंय, सो आपण चेंज करूया कॅमेरा. सो नमस्कार मंडळी, कसे आहात? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणा मम्मू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही झोपेतून उठलो. थोडंसं अस्ताव्यस्त दिसतंय पण ठीक आहे. मला तुम्हाला रूम दाखवायची होती. सो ही आहे रूम. अशी बेसिक ॲम्युनिटीज आहे. AC आहे, फ्रीज आहे आणि एक छोटंसं ड्रेसिंग टेबल आहे. समुद्राजवळ म्हणजे समुद्र किनाऱ्यावरतीच राजगड रिसॉर्ट म्हणून एक आहे गुहागरमध्ये. मोमोचे फ्रेंड्स आले 2. कोण आहेत मोमो? 2 फ्रेंड्स. बघ कोण आहे? बघू कोण आहे? बघू आहे. खाली नाही जा, खाली नाही जा, खाली नाही जा.
संध्याकाळी आम्ही पोहोचलो गुहागरमध्ये आणि आम्ही इथे छानशा ठिकाणी काल छान टाईम स्पेंड केला. आणि आता बीचवरती मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे म्हणजे हा जसं काही प्रायव्हेट बीच आहे आपला, ठांगा समुद्र आणि खूप लांबच लांब मोठा समुद्रकिनारा, छानशी अशी संध्याकाळ आम्ही तिथे स्पेंड केली. आता आम्ही निघालो आहे पुण्याला जायला. बघूया आता जाताना रस्त्यात नक्कीच ट्रॅफिक लागणार आहे. स्टिल आम्हाला हा व्ह्यू मिस करायचा नव्हता. असा आहे छानसा बीच आणि हे आहे रिसॉर्ट. सो जसं दापोलीमध्ये आम्ही राहिलो होतो, दापोलीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नाही घेऊन येऊ शकले, मोमो आवाज करते त्या गाडीमधून. सो जसं मी म्हणत होते की दापोलीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नाही घेऊन येऊ शकले, पण मी तुम्हाला तिथले ऑप्शन्स देईन जे बीचवरती तुम्ही डायरेक्टली राहू शकता. जर तुम्ही एखादं बीच रिसॉर्ट बघत असाल तर राजगड रिसॉर्टमध्ये तुम्ही नक्की राहू शकता. इथे फक्त ऑनलाईन बुकिंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे. ऑनलाईन बुकिंग्स त्या घेत नाहीत शक्यतो, पण मी त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचं बुकिंग कन्फर्म करू शकता. थोडंफार आहे पॉलिटिक्स, पण ठीक आहे. आत्ता तरी इथलं वातावरण खूप चांगलं आहे. सकाळी 10-11, आत्ता 10 वाजलेत आणि 10 वाजता बऱ्यापैकी ऊन आहे पण बोचत नाही आहे. सो बीचवरती आपण जाऊ शकतो, किनाऱ्यावरती आपण छान टाईम स्पेंड करू शकतो. आणि म्हणूनच बीच रिसॉर्ट्स असतात. जर तुम्ही बीच रिसॉर्ट असं छानसा सुंदरसा बीच एक्सप्लोअर करण्यासाठी घेणार असाल तर तुम्ही गुहागरमध्ये नक्की राहू शकता. आणि गुहागरचा बीच खरंच खूप खूप चांगला आहे कम्पेअर टू अदर बीच. तसं मी दरच वेळेस म्हणते, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगत असते की हा बीच चांगला आहे, हा बीच चांगला आहे. मी माझी बेस्ट बीचेसची एक सिरीज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणते कोणते असे बीचेस आहेत जे छान एक्सप्लोअर करू शकता. आपल्या इथे खूप चांगले चांगले बीचेस आहेत, पण ते आपण एक्सप्लोअर नाही करत किंवा आपण सारखे सारखे अलिबागलाच पळतो कारण पुण्या मुंबईपासून ते जवळ आहे. अग्री. पण जर तुम्ही 2 दिवसाच्या जागी 3 दिवसाचा प्लॅन करणार असाल तर तुम्ही असे सुंदर सुंदर बीचेस पण एक्सप्लोअर करू शकता. सो मंडळी, हे बघा बीचवरती सध्या खूप कमी लोक, खूप म्हणजे फक्त 2 जण आहेत आणि हे रिसॉर्ट आहे इथे. आणि इथे छान आपली कोकणाची जी एक ओळख आहे, नारळाची झाडं, सुपारीची झाडं, सो ही या बीचवरती आहेत. आणि सुंदर असा समुद्र. आणि आता थोडंसं फोटो सेशन होऊनच जाऊ द्या. सो भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच एखादा छानसा व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत रम्य वातावरण आणि हा व्ह्यू छान एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी छान छान व्हिडिओ घेऊन येते आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर तर नक्कीच करा. स्वतःची काळजी घ्या, आपल्या आवडत्या लोकांची काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय.